नमस्कार, जेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात जेप, नवे पर्व, नवी दिशा. बातमी आहे सदैव वळसे पाटील साहेब आणि तुकाराम मुंढे साहेब बरोबर. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकारामजी मुंढे साहेब यांनी अन्नामध्ये किंबहुना दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांना वटणीवर आणायची मोहीम जी महाराष्ट्रभर धडाकेबाज चालू केली, तिचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. कारण यापूर्वी जो कोणी आयुक्त त्या खात्याचा असेल त्याचं नाव देखील आपल्याला माहीत नव्हतं, कारण त्यांनी त्या पदाला न्याय दिला नाही. अन्नातील भेसळीची चिरफाड करण्याची या खात्याने घेतलेली यशस्वी जबाबदारी ही कौतुकास्पद आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये ज्यांनी कुणी दुधामध्ये भेसळ करून अफाट पैसा कमावला त्यांना तर शासनाने सोडले नाहीच पाहिजे. कारण अशी भेसळ दूधमध्ये केल्याने लहान मुलापासून तर आबाल वृद्धापर्यंत त्याचे परिणाम शारीरिक भोगावे लागतात. म्हणून अशा भेसळखोरांना कुळीच पाठीशी घालणार नाही. अगदी वळसे पाटील बाहेब देखील. त्यांनी देखील त्या कृतीचा जाहीर निषेध करून त्यांना सोडू नका असे जाहीर सांगितले आहे. पण आंबेगाव तालुक्यातील काही नेते मंडळी उद्याचे आपण आमदार व्हावेत ह्या राजकीय हेतूने आंबेगाव तालुक्याचे आमदार, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांना जाणून बुजून टार्गेट करतात. टार्गेट कोणी करावे? ज्यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष केले, कोणाला साखर कारखान्याचे आणि मार्केट कमिटीचे चेअरमन केले, असे अनेकांना साहेबांनी मोठे केले, मान सन्मान दिला. आता तेच पुढे येऊन टीका करतात. साहेबांचा प्रामाणिकपणा त्यांच्या मनाला माहिती आहे. फक्त विरोधकाला विरोध म्हणून हे सगळे चालू आहे. परंतु एक कार्यकर्ता म्हणून आणि मतदार म्हणून वळसे पाटील साहेब अशा भेसळ करणाऱ्या वृत्तीच्या लोकांना कधी पाठीशी घालणार नाही याची खात्री आम्हाला आहे. म्हणून विरोधकांनी किती आरोप केले, खालच्या थराला जाऊन तरी सुज्ञ जनता ही वळसे पाटलांवरती विश्वास करणारी आहे. जे कुणी नेते मंडळी चुकीच्या बातम्या पसरवण्याचे काम करतात त्यांचा हेतू हा समोर आलेला आहे आणि भविष्यात त्यांचे पितळ अजूनच उघडे पडेल. अशा वृत्तीचा निषेध करतो. मग पडद्यामागचा सूत्रधार कोण? आता पडद्यामागचा सूत्रधार मी नाही एवढंच लक्षात ठेवा. लहान मुलांच्या, नागरिकांच्या जीवाला जर त्या ठिकाणी धोका, त्या ठिकाणी काही अपाय होत असेल आणि कॅन्सर होत असेल तर अशा प्रकारच्या कुठल्याही भेसळीचं मी समर्थन करू शकत नाही, त्याला मी पाठीशी घालू शकत नाही. मग कोणी जरी असला तर मी बोलत नाही, मी गप्प आहे. मग काहीतरी याच्यामध्ये भानगड आहे असा आता कांगावा काही लोकांनी करायला आणि आपल्या तालुक्याला बदनाम करायला सुरू केलेला आहे.